व विकासाची कामे प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील। मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा विजय असो। मतदारसंघातून एकतर्फी विजय मिळाला। प्रदीप काय सांगतो? काय नाही, आपले जे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांचं हे यश आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे लाडके खासदार आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब, तसेच पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, प्रदेशाध्यक्ष साहेब, तसेच इतर जे थोर मोठे सगळे जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांचं यश आहे। त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे आणि मला निष्ठेचं जे फळ दिलं आहे ते खरंच खूप गोड आहे, कारण यश पण एकतर्फी मिळालं आहे। त्यामुळे मी खुश आहे आणि येणाऱ्या 10 एप्रिलला नारायणरावजी राणेसाहेबांचा वाढदिवस आहे। मी हा विजय त्यांच्या चरणाशी अर्पण करतो। 1 वर्ष आपण भाजपचं काम केलं, एकनिष्ठेनं काम करत होतात। आतापर्यंत कुठं संधी मिळत नव्हती, परंतु प्रथमतः संधी मिळाली आणि जवळपास 5-6 गावांचं प्रतिनिधित्व करण्याची ही संधी मिळालेली आहे। काय प्रतिक्रिया? याच्या आधी पण मी हळवलचं उपसरपंच म्हणून काम केलं आहे भारतीय जनता पार्टीचं, आणि आता ही 5 गावची संधी मिळाली आहे। जे ज्या काही समस्या आहेत, मी डोर टू डोर फिरल्यामुळे प्रत्येकाच्या समस्या माझ्या कानी आलेल्या आहेत, त्या मी सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार। सदा निसटता का असेना, परंतु विजय शेवटी मिळाला। विजय हा विजय असतो। काय प्रतिक्रिया? पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब जी सीट मिळून दिली मला, त्याच्याबद्दल त्यांचे आभारी। आणि तिन्ही गावचे उपसरपंच, ग्रामस्थ व सर्वांनी मला मदत करून प्रचारासाठी जमत नव्हतं तरी पण त्यांनी केलं, त्यांचे पण मी आभार मानते। मतदानाचा टक्का घटला तुमच्याकडे बघितलं तर, म्हणजे जो काय लीडचा आहे तो, त्याचं कारण काय असेल? एकाच गावात 2 उमेदवार त्यामुळे हो। निवडणूक हा विजय आपण मिळवला, काय सांगाल? आजचा हा विजय माझा वैयक्तिक नसून कळसुली मतदारसंघातील जनतेच्या